नमस्कार, आप देख रहे हैं सी न्यूज भारत। में हूं आपके साथ प्रिया श्रीवास्तव। वक्त हो गया महाराष्ट्र की कुछ खास खबरों की ओर रुख करने का। महाराष्ट्र के बुलेटिन में बात होगी भंडारा की, जहां वांटेड दुष्कर्मी के आरोपी को 21 साल के बाद क्राइम ब्रांच ने किया गिरफ्तार। साथ ही बात होगी नासिक की, जो अज्ञात मोटरसाइकिल सवार 81 वर्षीय बुजुर्ग से 3 लाख रुपए छीनकर लुटेरे हुए फरार। ऐसी तमाम खबरों पर डालेंगे नजर इस न्यूज बुलेटिन में। भंडारा जिले में पुलिस अधीक्षक लोहित मतानी जब से नियुक्त हुए तब से भंडारा जिले में जितने भी पुराने पेंडिंग केसेस के मामले थे, लगातार तेज बारिश की तरह गेंदबाजी में छक्के छुड़ाते हुए पुराने पेंडिंग केसेस का खुलासा करने की कामयाबी हासिल की जा रही है। ऐसे में 21 साल से साकोली पुलिस स्टेशन में 2003 से आरोपी उमेश बाबूराव बांसोड़ उम्र 21 साल निवासी टोलीवाट पीड़ित महिला को शादी का झांसा देकर उसके साथ दुष्कर्म किया था, जिसमें पीड़ित महिला को गर्भधारण भी हो गया था। इस संगीन जुर्म के खिलाफ साकोली पुलिस स्टेशन अपराध संख्या 46 2003 धारा 376 भादवी के तहत मामला दर्ज किया गया था। लेकिन अभी तक साकोली पुलिस इस केस की छानबीन करने में नाकाम क्यों हो रही थी? पुलिस पर शंका हो रही है, आखिर इसकी वजह क्या थी? ये सवालों पर जनता में चर्चा हो रही है। भंडारा जिला पुलिस अधीक्षक लोहित मतानी के मार्गदर्शन में स्थानिक अपराध गुने शाखा के पुलिस निरीक्षक नितिन कुमार चिचोड़कर की सूचना का पालन करते हुए आरोपी अपना अस्तित्व छुपाने के लिए अलग अलग राज्यों में रहता था। आखिर में कड़ी मेहनत के बाद सफलता को कामयाबी मिली और जिले के सभी पेंडिंग केसेस तेज गति में खुलासा करने में कामयाबी हासिल की। इसी तरह का 2003 से शादी का झांसा देकर दुष्कर्म किए जाने का 21 साल के बाद खुलासा करते हुए आरोपी उमेश बाबूराव बंसोड़ उम्र 43 साल के गली नंबर 7 यादव नगर दुर्गावती चौक नागपुर से जिला स्थानिक गुना शाखा ने गिरफ्तार किया है। आदेश का पालन करते हुए नागपुर से आरोपी को गिरफ्तार किया। उस समय स्थानिक अपराध शाखा के सहायक पुलिस निरीक्षक नारायण तुरकुड़े और उनके सहयोगी पुलिस कर्मचारी गिरफ्तार करके आगे की कानूनी कार्यवाही के लिए पुलिस स्टेशन साकोली को हिरासत में दिया गया है। प्रकरणामध्ये तब्बल 21 वर्षांनी आरोपीला अटक करण्यात पोलीस विभागाला यश आलं आहे। एक उत्तम कामगिरी असं पोलीस विभागाची म्हणता येईल, त्याबद्दल काय सांगा? आज पोलीस स्टेशन साकोली येथील अपराध क्रमांक 46/2003 मधील आरोपी उमेश बाबूराव बनसोड हा गुन्हा घडल्यापासून फरार होता। गुन्ह्याची हकीकत अशी होती की जो आरोपी आहे त्यांनी फिर्यादीसोबत प्रेमसंबंध ठेवून लग्नाच्या आम्ही दाखवल्यासोबत बलात्कार केला होता। नंतर त्यातून तिला गर्भधारणा झाली होती। नंतर त्यांचं लग्नाचं नकार दिल्यानंतर 376 गुन्हा दाखल झाला होता। त्याच्यात आरोपी हा गुन्हा घडल्यापासून फरार होता। मधल्या काळात तो दिल्लीत वास्तव्यात होता। नंतर कोरोनाच्या काळानंतर तो नागपूरला आला। आमच्या टीमने याबाबत माहिती घेऊन आणि आरोपीची बद्दल माहिती काढून सतत याचा पाठपुरावा करून माहिती मिळाली। त्याच्यावरून आज रोजी आमची सकाळी टीम रवाना करून यातील आरोपी उमेश बाबूराव बनसोड यास ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या बाबत त्याला विचारपूस केली। सगळ्या गुन्ह्याच्या बाबत त्यांनी माहिती कबुली दिली की त्या गुन्हा केला होता आणि त्यासाठी आता पुढील वैद्यकीय तपासणी हे करून पुढील तपास कामी पोलीस स्टेशन साकोली ताब्यात दिलेलं आहे। सर, एक 10 वर्षापेक्षा अधिकच्या कालावधीमध्ये फरार आरोपींना पोलिसांनी अटक केल्या, अशा किती प्रकरणांमध्ये त्यांनी पोलिसांनी ही कारवाई केली? असं तर वेगळं आहे, पण स्पेसिफिक आपण सांगतो नाही की नंबर आणलेले आहेत। सध्या आरोपी कुठे आहे? साकोली पोलीस स्टेशन। भंडारा से सी न्यूज संवाददाता निश्चल यनोरकर की रिपोर्ट। चांदवड शहर में इंद्रियानी कॉलोनी में रहने वाले निवासी केशव भी का पगार जब वे महाराष्ट्र बैंक से 3 लाख रुपए निकालकर अपने घर इंद्रायणी कॉलोनी लौट रहे थे और घर का गेट खोला जा रहा था तो अज्ञात युवक मोटरसाइकिल पर सवार होकर ऊपर बैठे थे और करीब आधे घंटे तक उन पर नजर रखते रहे। ये घटना का सीसीटीवी सामने आया है, जब केशव पगार का बेटा अपने ही सहयोगी सुरेश पाटिल के घर गए थे। देवला में प्लॉट का भुगतान करने के लिए अपने साथ ले जा रहे थे तो वृद्ध केशव पगार अपने 4 पहिया कार से उतरकर अपने घर जा रहे थे। उस वक्त बाइक सवार दोनों ने पगार बाबा के पास आकर उनके हाथ में थैला था वो छीन कर भागे। बाबा जोर से चिल्लाए, लेकिन तब तक मोटरसाइकिल सवार भाग चुका था।
चांदवाड़ पुलिस थाने में यह मामला दर्ज किया गया है। घटना की गंभीरता को ध्यान में रखते हुए चांदवाड़ पुलिस थाने के पुलिस निरीक्षक कैलाश वाघ ने घटनास्थल का दौरा किया। आगे की जांच पीएसआई भाऊ साहेब कर रहे हैं। चोरीला गेलेत, चोरांनी तुमचे पैसे हिसकावून नेलेलेत, तुम्ही वयोवृद्ध आहात, याच्या संदर्भात आपली काय माहिती? कधी असं घडेल असं कधी वाटलं नाही ना, कारण ही जी कॉलनी आहे मोठ्या लोकांची कॉलनी आहे बुवा, हे असं म्हणजे माहिती होतं बुवा इथं कधी काही चोऱ्या होत नाही, इथं काही होत नाही. तर तसं जर कळलं असतं तर मी ते बॅग आणलीच नसती ना. याचा घटनाक्रम कसा व्हावा? कसं तिथून 3 वाजेला गेले. वाजता शाळेतून आले, त्यामुळे मग त्याने सांगितलं मला आपला व्यवहार झाला म्हणे, आपण आता जेवण करून घेतो आणि बँकेत जाऊन पैसे काढून आणून. त्याला म्हटलं मला बी येऊ दे भाऊ तुझ्याबरोबर. तो नाही मला काही घेऊन जाणार नव्हता, पण मी त्याच्याबरोबर जबरी गेलो आणि गाडी चल म्हणे गाडीने जाऊ म्हणे. गाडीने गेलो, मग ते स्टँडजवळ गाडी उभी केली आणि ते बँकेत गेले. कोणत्या बँकेतून पैसे काढले होते? महाराष्ट्र बँकेत गेले, पैसे घेऊन आले. ते 3, 3:30, 4 वाजले असतील बा. तिथपर्यंत मी गाडीत होतो. मग ते गाडी घेतली आम्ही आणि पैसे द्यायला जाणार होतो. मग ते पाटील सरांना घेऊन जाणार होतो आम्ही. मग त्यांच्या घरापर्यंत गाडी आम्ही आणली. तिथे बसलो मी. ते म्हणे तुम्ही गाडीतच बसा, मी सरांकडे जाऊन येतो म्हणे वरती. मग ते सर वरती गेले आणि मी गाडीतच बसलो. मग ते लवकर आले नाही, त्यामुळे मी काय ठरवलं आपलं घरी जाऊ, थोडंसं बसू बा आपण, असं म्हणून मी ती बॅग घेतली आणि घराकडे निघालो. घराकडे आलो आणि घरापर्यंत आलो बा. मी इकडे आता घराकडे फिरणार, तिथे ती गाडी 2 जण होते. ते मोटरसायकल होती का काय होतं? मोटरसायकल होती. मोटरसायकलने आले आणि बॅग विसरून पळाले. मी आरोळ्या मारल्या, खूप आरोळ्या मारल्या. लोकांना बी दावा चोर चोर असं म्हणून आरोळ्या मारल्या मी. पण कोणीच नव्हतं इथे या रस्त्यानं. मग त्या पुढे गेले आणि त्या रस्त्याने फिरले. त्या रस्त्याला पोरांची आणि मुलींची शाळेत जायची कुठेतरी गर्दी होती. ती तो रस्ता भरपूर गर्दी होती, पण ते कोणीच प्रतिसाद दिला नाही. ते जोरात पळून गेले ते. मग ते फिरले इकडे खाली गेले. ते मग मी इथून आरोळ्या मारत होतो, धावत गेलो ना मी. तर ते बऱ्याच लोकांनी पाहिलं ते, पण कोणी त्यांना अडवलं नाही. ते सगळं खाली निघून गेले. त्यांनी काही डोक्याला काही बांधलेलं होतं का? नाही काहीच नव्हतं, डोक्याला काही बांधलं नव्हतं. जास्त काहीच, पूर्ण चेहरे मोकळे होते का? चेहरे मोकळे होते, पण चेहरा मी असं काही बघितला नाही ना बरोबर. ते मी घाबरलो ना, पैसे गेले बा आपले, विसरून नेले बा, त्यामुळे मी घाबरलो होतो. मी आवळ्या मारायला लागलो, त्यांच्या गाडी कटकुडे पाहतो मी. त्याचं माझ्या लक्षात आलं नाही की याचा नंबर बघू यांना एक. मी बॅग हिसकवली, काठी मारली त्यांना, पण ते काठी काही त्यांना लागले नाही. माझ्याजवळ काठी होती ना टेकायची, तर ते काठी काही लागले नाही. ते इतके जोरात गेले की त्या रस्त्याने थांबलेच नाही कुठे. ₹1,00,000 होते, 3 लाख रुपये होते ते. म्हणजे त्यांना 3 लाख रुपये ॲडव्हान्स देणार होतो आम्ही त्या प्लॉटवाल्याला. त्याच्याकडले काढले होते त्यांना. नासिक से सी न्यूज संवाददाता सुनील की रिपोर्ट। फिलहाल इस न्यूज बुलेटिन में इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों के साथ जुड़े रहने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।